महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले। गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या चर्चा होत्या, पण ज्यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या, ज्यांनी राज्यामध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलं, त्याच फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे आता जवळपास निश्चित झाले। पण फडणवीसांशिवाय भाजपकडे पर्यायही नाहीये। हा पर्याय नसल्याची नेमकी कारणं काय आहेत? महत्वाची यातली 7 कारणं बघूयात। महाराष्ट्राचा बॉस एकच, देवेंद्र फडणवीस। कोण व्हावा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आणि बैठका सुरू आहेत। मात्र सगळ्यांचं उत्तर एकच आहे, देवेंद्र फडणवीसांशिवाय पर्याय नाही। महाराष्ट्रात भाजपचे 132 आमदार, हे अभूतपूर्व यश देवेंद्र फडणवीसांचंच। याशिवाय ही बरीच कारणं आहेत ज्यामुळे फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। विधानसभा निवडणुका हिंदुत्वाच्या आक्रमक मुद्द्यावर लढवण्यात आल्या। राज्यातला आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस। धर्मयुद्ध आणि वोट जिहादचा मुद्दा मांडत हिंदुत्वासाठी जोरदार बॅटिंग केली, ती सुद्धा फडणवीसांनी। त्यामुळे जातीय राजकारण बॅकफुटला गेलं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ध्रुवीकरण होऊन महायुतीला भरभरून मतदान झालं। फडणवीसांच्या याच हार्डलाइनर हिंदुत्वामुळे फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे। अजितदादांना युतीत का घेतलं असा प्रश्न विचारणाऱ्या संघाला फडणवीसांनीच विश्वासात घेतलं। विधानसभा निवडणुकीआधी फडणवीसांनी पुढाकार घेत संघ आणि भाजपच्या अनेक बैठका घडवून आणल्या। परिणामी संघ सक्रिय झाला आणि त्याचा परिणाम मतांमध्ये दिसला। मतदानानंतर फडणवीसांनी सरसंघचालक मोहन भागवतांची घेतलेली भेट, यातच संघ ठामपणे फडणवीसांच्या पाठीशी असल्याचा मेसेज मिळतो। फडणवीसांचा चेहरा जेवढा हिंदुत्वाचा आहे तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा थोडा जास्तच तो विकासाचा चेहरा आहे। देवेंद्र फडणवीस कायमच विकासाची भाषा बोलत राहिले। जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मेट्रो ही डोळ्यासमोरची विकासाची उदाहरणं। $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायचं पंतप्रधान मोदींचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीचा मोठा वाटा उचलणार आहे मुंबई। तसंच बुलेट ट्रेन सारखे केंद्राचे महत्वाकांक्षी प्रकल्पही महाराष्ट्रात आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झपाट्यानं विकास करणारा आणि झटपट निर्णय घेणारा हवा। देवेंद्र फडणवीसांनी राज्य भाजपचं कुशलपणे नेतृत्व तर केलंच, पण त्याचवेळी राज्यभरात विश्वासू नेत्यांची फळीही उभारली। मुंबईत प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, ठाण्यात रवींद्र चव्हाण, मराठवाड्यात अतुल सावे, उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन, पश्चिम महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर, अतुल भोसले आणि राहुल आवाडे, विदर्भात सुमित वानखेडे, चंद्रशेखर बावनकुळे, रवी राणा आणि नवनीत राणा, तर कोकणात नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे। या सगळ्यांना फडणवीसांनी बळ दिलं, त्यामुळे टीम देवेंद्र उभी राहिली। मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत ही टीम फडणवीसांच्याच पाठीशी राहील यात शंका नाही। कदाचित दुसऱ्या एखाद्या नावाला विरोध होऊ शकतो। तसंच फडणवीसांना मुख्यमंत्री केलं नाही तर भाजपच्या केडरमध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो। कार्यकर्त्यांमधला जोश फडणवीसांना असाच कायम ठेवायचा आहे, कारण पुढच्या काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। निवडणुकांना सामोरं जाताना स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, जिल्हा बँका आणि महापालिका अशा सगळ्याच ठिकाणी भाजपला बळ द्यावं लागणार आहे। विशेषतः मुंबई ठाकरेंची हे समीकरण पुसण्याची भाजपला यावेळी नामी संधी आहे। अशावेळी राज्याचं नेतृत्व फडणवीसांच्या हाती असणं हे पक्षासाठी सुद्धा जमेचं ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या दिग्गजांचं राजकारण संपवलं। पक्ष फोडल्याचा ठपका असूनही फडणवीस एकाच वेळी ठाकरे आणि शरद पवारांशी लढले। पुढच्या काळातही सरकारच्या विरोधात असलेल्या ठाकरे आणि पवारांना अंगावर घेणारा चेहरा हवा। विरोधातली ही घराणी हद्दपार करण्याचं चॅलेंज त्यामुळेच फडणवीस घेऊ शकतात।
आणि आता फडणवीसच मुख्यमंत्री का हवेत याचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेचा समतोल. शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील असं बोललं जात आहे. अजित पवार तर 90च्या दशकापासून राजकारणात मुरलेत, तर एकनाथ शिंदेंनाही प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. अशा वेळी शिंदे आणि अजित पवारांच्या तुलनेत कमकुवत नेत्याला मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. सरकारच्या निर्णय आणि निधी प्रक्रियेत मुख्यमंत्री पदावरचा नेता हा शिंदे आणि अजित पवारांच्या वरचढच हवा. भाजपचं धक्कातंत्र, मराठा ओबीसी फॅक्टर असे सगळे निकष मुख्यमंत्री पदासाठी पारखून पाहिले तरी या सगळ्यात फडणवीसांचंच पारडं जड राहत आहे. त्यामुळेच फडणवीसांशिवाय आहेच कोण यावरच जणू शिक्कामोर्तब होताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई. काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याची, परंतु जनता देखील हुशार है, ये पब्लिक है, ये सब जानती है. लोकांना माहिती आहे काम करणारे कोण आहे,